नमस्कार. वाचनात आलेला एक सुंदर लेख. हीच प्रेमाची खरी ताकद. एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला, पण राधा मात्र शांत होती. कृष्ण काही बोलण्याआधीच राधा म्हणाली, कसे आहात द्वारकाधीश? जी राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची, तिनेच द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण खिन्न होऊन म्हणाला, राधे, मी आज देखील तुझा कान्हाच आहे ग. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस ना. मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची ना, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागायची बघ. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी देखील आलं नाही. खरं सांगतेस हे? अरे, आठवण यायला मी तुला कधी विसरलीच नाही ना. माझ्या डोळ्यात तर तूच होतास. त्यामुळे अश्रूंसोबत तू वाहून जाऊ नयेस ना, म्हणून मी कधी रडलेच नाही. काय सांगतेस काय? होय, प्रेम विसरून तू काय काय हरवून बसलास ते सांगू तुला? अगं सांग तरी. तुला कदाचित कटू वाटेल, पण हे सत्य आहे. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कधीही भेटला नाहीस. तू खूप मोठा झालास. तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली. पण या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली हे लक्षात नाही का आलं तुझ्या? अधोगती? ती कशी काय ग? यमुनेच्या गोड पाण्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात झाली, पण शेवटी पोचला समुद्राच्या खारट पाण्यापाशी, म्हणजेच थेट तुझ्या द्वारकेत. यातून माझं काय चुकलं ते मी कसं सांगू? एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर विश्वास ठेवलास, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास तू. जेव्हा तू गोकुळवासियांच्या सान्निध्यात होतास, तेव्हा केवळ एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस. पण या प्रेमापासून लांब गेल्यावर मात्र सुदर्शन चक्राने कित्येकांचे जीव घेतलेस. कान्हा, का केलंस असं? कान्हा आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे ते ऐकायचे? सांग राधे, सांग. तू जर कान्हा असतास ना, तर स्वतः सुदाम्याच्या घरी गेला असतास. सुदाम्याला झोळी पसरून तुझ्याकडे यावं लागलं नसतं. तसंच प्रेम आणि युद्धातही एक मोठा फरक आहे. कोणता ग? युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. महान अशी भगवद्गीता तू जगाला सांगितलीस, पण तू स्वतः कसं वागलास? तुझं सैन्य तू कौरवांना देऊन टाकलंस. कृष्णा, अरे तुझं सैन्य ही तुझीच प्रजा होती ना. प्रजा तर राजाला स्वतःच्या मुलासारखी असते. मग त्यांचा विनाश तू कसा बघू शकलास? तेच नियतीच्या मनात होतं. इतकं जीव घेणं नको बोलूस ग राधे. का नको बोलू? पृथ्वीवर जाऊन बघ. जिथे जाशील तिथे तुझ्या बाजूला मीच उभी असलेली दिसेन. अगदी खरं आहे ग राधे. कान्हा, मलाही गीतेचं महत्व माहिती आहे. समाज गीतेला पूज्य मानतो, पण विश्वास आणि प्रेम मात्र कृष्णावर नव्हे तर कान्हावर करतो. तुझ्या गीतेमध्ये राधेचा कुठेही उल्लेख नाही, पण गीतेची सांगता करताना मात्र फक्त आणि फक्त एकच जप करतात, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण.